सुप्रभात. चालू राहू दे, चालू राहू दे. हा चालू आहे. हा कुठले हा कुठले आहेत तुम्ही? मी संपूर्ण महाराष्ट्रात चालतोय. चालणं हा खास शेतकरी, कामकरी आणि विद्यार्थी, वृद्धाश्रम कडे मी दिसलं तर तिथे असं जायचं. आता 3-3.5 महिने मी आता चालणं सुरू होणार. 31 ऑक्टोबर पासून सुरुवात झालेली आहे. हा पुन्हा ठाण्याहून सुरुवात केलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्र आहे का? पॅम्पलेट आहे आपलं? हा मग देऊ ना आपण, ओके नाही. पण मेन म्हणजे तुम्ही छान काम करता. सकाळी सकाळी अनुलोम विलोम, कपालभाती, दीर्घ श्वसन, हो की नाही, आणि चालणं चांगलं आहे. मला बरं वाटलं. केलं पाहिजे. येस चल छान. बोलू शकतो का? कशाबद्दल? तुमच्याशी बोलायचंय. बोला बोला. हा. विजू कारण मी महाराष्ट्र दौरा करतो. भारत चालून झाला सगळा, आता फक्त महाराष्ट्र दौरा करतो. आणि ते लोक भेटतात माझ्याशी, जाणून घेण्याचा माझा प्रयत्न आहे. माझं वय आहे 73. 60 नंतर मी काश्मीर ते कन्याकुमारी केलं. म्हणजे पोरबंदर, अहमदाबाद ते शांतिनिकेतन हे सगळं 12,752 किलोमीटर चालणं. आणि माझे लिम्का रेकॉर्ड झाले, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक रेकॉर्ड. आणि शाळा कॉलेजमध्ये जाऊन मी शांतता, मानवता, शिक्षण, पर्यावरण, कन्याभूमी यासाठी जात असतो. विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. आणि माझ्या मागे माझ्यासाठी 3 पदयात्रा झाल्यात ना, त्याची दृश्य दिसतं, सगळी माहिती मिळते. म्हणून मी आता जवळपास शाळा आहे का? कॉलेज आता असेल ना, कॉलेज चालू हो ना, आता आहे. कोणत्या बाजूला असं जायचं, सरळ जायचं. सरळ तरी किती लांब लागेल तुम्हाला? बस मग आम्ही भेटू ना. आणि तुम्ही वाचून घ्या जरूर. साहित्यिक नाहीये, पण जे सुचलं किंवा जे अनुभव घेतले ते या पुस्तकामध्ये आहे, हो की नाही? आणि सरांना देशसेवक पदयात्रा ऐकत असतो. पण आज आपल्या समोर ते स्वतः या ठिकाणी आलेले आहेत. हे आपल्या कॉलेजचा असेल, आपल्या भागाचा असेल, खरंच भाग्य आहे सर, तुम्ही या ठिकाणी आलात. आमच्या या ग्रामीण भागातल्या सर्व विद्यार्थ्यांना तुम्ही या ठिकाणी एक ऊर्जा स्त्रोत म्हणून आलेले आहात. तुमचं परत एकदा महाविद्यालयाच्या वतीने आणि संस्थेच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो आणि तुम्हाला विनंती करतो की आपण आमच्या विद्यार्थ्यांची थोडी इंट्रोड्यूस करा. जी ओळख झाली ना ती अशी, कारण इथे ना मला जेव्हा मी पदार्थ सुरू केले ना इथे नाशिक पासून, तेव्हा सगळीकडे मी
ऐकत आलेलं आहे सटाणा. का बरं? 20-25 शाळा कॉलेजेस आहेत, शिवाय 80पर्यंत आपलं नाव झालेलं आहे. आता सगळ्यांची नावं मला तेवढी माहित नाहीये, पण खरं सांगायचं म्हणजे सगळ्यांनी मला संधी दिली, होऊन गेलं. जसं मला लहानपणापासून समजतं ना, चालणं हाच माझा छंद आहे. मी छंदातून हे सगळं साध्य झालं. तर मी सहज सांगतो की तुम्ही पण कोणताही छंद जोपासा. अभ्यास तर अभ्यास होईल, हो की नाही, पण हे महत्वाचं आहे, हो की नाही. ते या छंदातून सगळं झालं. ते इतकं वाढलं की विचारू नका. पण याचा उपयोग काय? माझ्या शरीर वाढेल किंवा आरोग्य वाढेल किंवा आयुष्यमान वाढेल, पण त्याचा उपयोग काय? त्याच वेळी ना सांबा म्हणजे लष्करी ठाण, तिथे ना दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि त्यात माझे 2 जवान सैनिक शहीद झाले. ते माझ्या मनाला लागलं आणि म्हटलं आता हे इथे मला चालण्यामध्ये काही उपयोग नाहीये. मी डायरेक्ट श्रीनगरला गेलो आणि तिथे मला पटनी टॉप म्हणून ठिकाण आहे, तिथे मी भराभर चालत गेलो. म्हटलं अरे पटनी टॉप जर मी चालू शकतो तर मग श्रीनगर आणि कन्याकुमारी का करू नये, म्हणून मी ती ऊर्जा मला तिथून मिळाली. तिथून या गोष्टी सुरू झाल्या आणि यामुळे माझं बरंच काही काम पुढे साध्य झालं. मग मला जर काही 4 प्रश्न विचारायचे असतील तर विचारा, हवं तेवढं विचारू शकता, कारण माझे अनुभव भरपूर आहे. फक्त थोडी प्रश्नोत्तरे झाली तर मला आनंद होईल. काय बोलायचं असेल तर जरूर बोला. PPT जर तुम्ही बघितली, हो की नाही, तर मला विचारू शकता, काही प्रश्न विचारू शकता, हो की नाही. पण बोला, महत्वाचं काय असतं, बोलल्याशिवाय काय होणार नाही. हे बघा, या सगळ्या आधार इथपर्यंत झालं, बरोबर आहे. पण मी पुन्हा बाहेर का पडलो याचं कारण माहितीये का? महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या पेपर मध्ये मी वाचत आलो आणि ते माझ्या मनाला लागलं. म्हटलं मी आता बाहेर पडायलाच पाहिजे. म्हणून या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शेतकऱ्यांना भेटण्यासाठी मी बाहेर पडलेलो आहे. आणि आता या 31 ऑक्टोबरला सुरू केलं, त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना भेटलो. आज घराघरापर्यंत पोहोचण्याचा माझा प्रयत्न आहे. कुठे वृद्धाश्रम दिसला तिथे जायचं. शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या ना, त्यांची मुलांची शाळा आहे, त्यांना ठेवलेली शाळा, त्या शाळेमध्ये क्रॉस करून गेल्या तरच काम होतं. नुसती चालत राहण्यात काही मजा नाही. अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या आत्महत्या या मला मनाला लागल्या, म्हणून मी या महाराष्ट्रात बाहेर पडलेलो आहे. बरोबर आहे. तुम्हाला कसं वाटलं पोरांनो? काहीतरी वेगळं करायची इच्छा होती ना या रोजच्या रुटीन पेक्षा? वयाचं बंधन नसतं आयुष्यात कधी. हे त्यांच्याकडनं आपण शिकायचं आहे. फक्त इच्छाशक्ती पाहिजे. इच्छाशक्तीच्या जोरावर आपण काही करू शकतो. काही असंभव या जगात काहीच नाही. सर, तुम्ही या ठिकाणी आलात, आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. तुमची प्रेरणा आमची विद्यार्थी नक्कीच घेतील याच्यातनं. परत एकदा तुमचं महाविद्यालयाच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तुम्ही आम्हाला या ठिकाणी वेळ दिला, आमच्या विद्यार्थ्यांची इथे रूप साधले. तुमचा या ठिकाणी परत आभार व्यक्त करतो. अतुल कुलकर्णी सरांचा आभार व्यक्त करतो. राहुल सोनवणे सर असतील, नानासाहेब निकम असतील, दुसरे निकम सर असतील, गवळी मॅडम असतील, बच्चाव सर असतील, परदेशी मॅडम असतील आणि सर्व विद्यार्थी, तुमचं पण या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपला. पण तुमचा प्रवास असाच अविरत वयाच्या 100 पर्यंत चालू ठेवा अशी आमच्या महाविद्यालयाच्या वतीने शुभेच्छा देतो तुमच्या प्रवासाला. आणि धन्यवाद सगळ्यांचे.
हो हो डिवाइन इंग्लिश मीडियम स्कूल एंड ज्युनियर कॉलेजच्या वतीने आलेल्या सर्व अतिथींचे शब्दसुमनांनी स्वागत करतो. अगोदर प्रिन्सिपल सरांचे आभार मानतो. आपण मला संधी दिली त्या मुलांशी बोलण्याची. मुलं म्हणजे मुलं खऱ्या अर्थाने मी किती तप्त होणार म्हणून फिरत असतो, पण जेव्हा बाहेर शाळेत आलो ना की मुलांना बघितलं की मला नव्याने ऊर्जा मिळते आणि पुन्हा मी चालत राहतो. तो फिरे तो आपका अनुभव क्या था, आपका एक्सपीरियंस? मला मोजके वाईट आहे, पण 99% अनुभव चांगले आहे. कारण आपण बाहेर पडलं नाही, ज्या पद्धतीने विचार करतो त्या पद्धतीने समोरून आपल्याला सर तुम्हाला कधी वाटलं नाही का म्हणजे मी चालतो जम्मू ते कन्याकुमारी हे मी पूर्ण नाही करू शकणार असं काही? सर तुम्हाला कधी असं वाटलं नाही का, तुम्हाला कधी असं वाटलं नाही का म्हणजे मी जम्मू ते कन्याकुमारी हे पूर्ण करू शकणार नाही असं? म्हणून मी चालत गेलो. दुसरी प्रगती झाली तेव्हा एखादी सांगा झटकन शांतनिकेतन नोबेल पारितोषिक विजेते आणि बऱ्याच वर्षी त्यांच्या काय नाही सगळ्या कथा कादंबरी नृत्य सगळं त्यांच्याकडे, पण ते काय कळत नाही. रवींद्रनाथ टागोर म्हणून मी तिथं चालायला सुरुवात केली. पण जेव्हा आपण चालायला सुरुवात करतो ना आपण माझ्या वेळेस समजा शांतनिकेतन ठरलंय, पण चालताना ना कधी एक एक मोठी इमारत बघायची, त्या इमारतीपर्यंत मला चालत आहे. ती इमारत पार केली की पुढे वृक्ष बघायचा, ते वृक्ष पूर्ण करायचं की पुढे चालायचं. पुढे काहीतरी अजून काही दिसलं, पुढे पाण्याची टाकी, असं करत ते आपलं ध्येय सारखं होतं. असं डायरेक्ट जात नाही ना, थोडं थोडं टप्प्याटप्प्याने जाईल. बघी नाही सगळ्यांनी ठरवलं की ओला कचरा नंतर सुका कचरा हे आपल्याकडे वेगाने व्हायला कचरा हा प्रकार बघी नाही. आणि पाणी पण कधी असं संरक्षण संरक्षण घरामध्ये जर पाणी सुरू केलं ते चुकीचं आहे. पदार्थ ठिकठिकाणी संरक्षण झालं पाहिजे. आज प्रथमतः तुमच्याशी मराठीमध्ये संवाद साधतोय. समाजामध्ये काही व्यक्ती अशा असतात की त्यांच्याविषयी आधार व्यक्त करणे किंवा त्यांच्याविषयी बोलणं इतकी आपण मिळत नसतो. तर मात्र समाजामध्ये ही गोष्ट वेगळी झालेली की एखाद्या व्यक्तीविषयी ज्यावेळेस आपल्याला आधार निर्माण होतो ना त्यावेळेस नक्कीच त्या समाजाच्या व्यक्तीसमोर आपण म्हणून नमस्कार केला पाहिजे. तर आपण सर्व विषय देवतांना आपल्या सर्व जे राष्ट्र वक्ते आहेत किंवा जे राजकीय संत आहेत व्यक्ती आहेत त्यांना आपण नेहमी आपण नमस्कार करतो. सर्वप्रथम सर्वप्रथम तुम्हाला आज सर्वांसमोर आपण नमस्कार करतो आणि मानतो. पण सर्वप्रथम मला असं वाटतं की आपल्या समोर आणि 72व्या वर्षी आपल्यासमोर चांगली उपस्थिती आहे आणि आपण सर्व व्यक्ती आहोत. तर मला असं वाटतं की सगळ्यांना विचार राहून एकट्या सरांसाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे. खरं तर बघायला गेलं की साहेब बँकेतून निवृत्त झालेले आहेत आणि आपल्या सुनांबरोबर नातूंबरोबर त्यांनी त्यांचं यथोचित जीवन ते देखील करू शकले असते. पण तरी सुद्धा या पदयात्रेच्या माध्यमातून जे समाजाला जी जनजागृती तुम्ही करत आहात
तर ती जनजागृती निश्चितच खूप मोठी आहे. कारण जनजागृती करण्यासाठी सुद्धा पैसे दिले जातात आणि ती जनजागृती केली जाते. या पद्धतीचे 2 सेमिनार आताच ऑलरेडी आमच्याकडे होत आहेत, की एकाला शासनाने नियुक्त केलेले म्हणून सेमिनार करणारे व्यक्ती पण आहे आणि एक मला कोणीच काही देत नाही पण मी समाजाप्रती काहीतरी देणं आहे, त्या दृष्टिकोनातून आपण पण काहीतरी जनजागृती केली पाहिजे. ही पण एक गोष्टी फार मोठी आहे. तर अशा या व्यक्तीला, महान व्यक्तीला म्हणता येतं. तर मी संपूर्ण डिव्हाइन इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या वतीने तर तुमचं मनाचे आभार व्यक्त करतो. पण त्याचबरोबर आमच्या संस्थेचे सेक्रेटरी दीपक भोसले, त्याचबरोबर विश्वस्त दाते सर, या सर्वांच्या वतीने मी तुमचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि खरं तर मी इतका मोठा नाही की तुमच्याविषयी काही बोलू शकते, पण तरी सुद्धा मला तुम्ही बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल तुमचं माझ्या खूप खूप आभार. धन्यवाद. आणि याच्यावर चालत त्यांनी ही जनजागृती केली. त्या पद्धतीने बसून त्यांनी सगळ्यांना प्रीच केलं. पण हा थॉट झाला इथे. श्री विद्याधर विठ्ठल भुसकुटे आणि त्यांच्यासोबत अतुल कुलकर्णी ही दोन्ही माणसं आणि हे सगळं चित्रीकरण करण्यासाठी आलेला हा दादा, ही तिन्ही माणसं आज आपल्या विद्यालयात आली. आपण 3 टाळ्या वाजून त्यांचा यांनी पाहिल्याशिवाय भारत हा देश समजू शकत नाही. त्यासाठी आवश्यकता आहे पदयात्रेची. याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे लेखक, सामाजिक कार्यकर्ते, पदयात्री. तोच समान दुवा सापडतो. मोठ्या संघर्ष आणि लढ्यानंतर देशाला मिळालेले स्वातंत्र्य भाव जपणारे DP म्हैसकर हे एक. त्यांनी विद्याधर यांना पहिल्या पदयात्रेत जाणवलेला आर्थिक भार कमी व्हावा म्हणून केंद्रीय परिवहन मंत्री चालतो. कसं शक्य आहे नाही? मला प्रश्न पडतो की नाही? आता ना फक्त सुद्धा 3500 पर्यंत हे चालणं चालू राहणार आणि 4 महिने 31 ऑक्टोबरला सुरू केलेलं आहे चालणं. ते 4 महिने कायम चालत राहणार आणि त्याचमध्ये अशी मुलं मला मिळाली फुलांसारखी, तर मला जाम आवडतं. म्हणून मला पुन्हा ऊर्जा मिळते. मग मी पुन्हा चालायला सुरुवात करतो. उद्देश म्हणजे आता हे बघा, याच्यामध्ये मी बघितलं 3 पदयात्रा झाल्या, संपूर्ण भारत चालून झालेला आहे. पण आता का मी चालायला बाहेर पडलो याचं कारण एकच आहे. कारण मी पेपरमध्ये कायम वाचत आलो की शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, महापूर होत आहे, उपासमार होतीये आणि ते मनाला लागलं. हे बघा, मनाला लागलं पाहिजे कोणती गोष्ट, त्याशिवाय होत नाही. ते मला लागलं म्हणून मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खास जातो. महिलांना महिला असतात त्यांना समजून घेतो, नंतर शेतकऱ्यांना बोलतो.